नमस्कार सर्वांना, परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी पफ स्लीव्ह डिझाईन पाहणार आहोत। 13 बाय 8 इंचाचा डबल फोल्ड कापड आपल्याला घेऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने 7 इंचावर एक मार्क करून आणि या बाजूने 4 इंचावर एक मार्क करून गोलगोल आकार देऊन या बाहीची कटिंग करून घेतलेली आहे। बाहीच्या दंडघेरावरती मी एक लेस अटॅच करून घेणार आहे। लेस अटॅच केल्यानंतर मी ज्या बाजूने आपण 7 इंचाचं अंतर घेतलं होतं त्या बाजूने अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला जवळजवळ एकसारख्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आणि याही बाजूने आपल्याला तशाच प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। मी दोन्हीही बाजूने प्लेट्स टाकून घेतलेले आहे। ही डिझाईन आपल्याला आपल्या नॉर्मल ब्लाऊजची जी बाही असते त्या बाहीला अटॅच करून घ्यायची आहे। सेंटरपासून 2 इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे। याही भागाने सेंटरपासून 2 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे। इथून इथपर्यंत आपल्याला 3 इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे। परत इथून इथपर्यंत आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचे आहे। अशा पद्धतीने 3 इंचाची मार्किंग आपण जिथे केली होती तिथे आपल्याला पिन लावून बाही अटॅच करून घ्यायची आहे। याही बाजूने 3 इंचावर जिथे मार्किंग केलं होतं तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे। इथून सरळ आपल्याला हे पॅटर्न आपण तयार केलेले आहे हे बाहीवरती जोडत आणायचे आहे। 2 इंचाची जी मार्किंग केली होती तिथपर्यंत आपण जोडून घेतल्यानंतर हा कापड आपला एक्स्ट्रा उरलेला आहे त्याच्याही आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स पाडून पूर्ण कापड ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी दोन्ही स्लीव्स तयार करून घेतलेले आहे। ही ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव्स डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।